नमस्कार, राम राम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मी निघाली आहे गावाला गवर गणपतीसाठी. घाई गडबडीत महत्त्वाच्या 2 गोष्टी विसरत होते. मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला आहे, गणपती विसर्जन होऊन गेलेत. पण काय करणार, गावावरून आल्याला कामाला जावं लागलं आणि माझी तब्येतही बरी नव्हती, त्यामुळे वेळच भेटला नाही. बसची वाट बघून बघून मला झोप येत होती. पण अखेर बस भेटली आणि आम्ही पोहोचलो मावशीकडे पुण्याला. तिच्या दारात पोहोचल्या मला लगेच रिक्षात बसवलं आणि मग आम्ही निघालो गावाला. पण मावशीला काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या, त्यामुळे थोडं पुढे गेल्यावरती काकांनी गाडी थांबवली. तिथून आम्ही निघालो आणि मग मावशीला आठवलं की मिठाई पण घ्यायची राहिले. मग काय, काका आम्हाला गाडीत बसून स्वतःच गेले मिठाई घ्यायला. पण मावशीला पाहिजे ती मिठाई नव्हती, त्यामुळे पुढे परत मावशी उतरली मिठाई घ्यायला. आम्ही रात्रीचं निघालो होतो, त्यामुळे थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्हाला भूक लागली आणि म्हणून आम्ही एका हॉटेलपाशी थांबलो. हा इथे मस्त ऐटीत बसला होता आणि मी हाय बोलायला गेले तर त्याने मान फिरवली. पुढे जायला आम्हाला उशीर होत होता, त्यामुळे आम्ही पटकन तिथून निघालो आणि निघताना त्याला बाय करत होतो तर आश्चर्याने आमच्याकडे बघतच राहील. रात्रीच्या अंधारात अखेर आम्ही घरी पोहोचलो. आधीच तिथे रंग जमला होता, मग आम्ही त्यात मिसळलो. आमचं नाचून झालं तर मुलांनी खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस पडत होता आणि मी शहाणपण करून केस धुतले आणि आजारी पडले. मी खाली गेले तर मम्मी गौरी व्यवस्थेसाठी सूप तयार करत होते. हळदी, कुंकू, धागा, फुलं असं सगळं घेऊन बसली होती. मग मीही तिथे बसून तिचं सूप तयार करताना बघू लागले. तेवढ्यात मला समजलं की वडे बनत आहेत, म्हणून मी वडे खाण्यासाठी आतमध्ये गेले तर मला कोणी वडे खाऊनच दिले नाही, कारण अजून गौरीला व्यवस्था बाकी होतं ना. सूप सजवून तयार झाली होती. मग मी ह्या तिघींना तयार केलं आणि व्यवसायाला पाठवलं. मी नाही गेले कारण माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी वरती जाऊन झोपले. ते डायरेक्ट संध्याकाळीच उठले. उठून खाली आले तर ह्या सगळ्या तयार होत होत्या आरतीला जाण्यासाठी. मग काय, मीही तयार झाले आणि ह्यांच्यासोबत आरतीसाठी गेली. गावच्या आरतीची बातच वेगळी. सर्व आरत्या एकत्र घेतल्या जातात आणि तिथल्या त्या एनर्जीमुळे मला थोडं बरं वाटू लागलं. आरती संपली आणि सगळे पटापट बाहेर निघाले, कारण आत खूप जास्त गरम होत होतं. मग आम्ही घरी येऊन जेवायला बसलो, कारण आम्हाला नाचायला जायचं होतं आणि आज आमच्याकडे चिकन वड्यांचा बेत होता, पण माझ्यासाठी पावटा. मग जेवून आम्ही पटापट तयार झालो, कारण आज नाच होता आणि आम्हाला जागा जिंकायची होती. मग आम्हाला प्रसाद भेटला आणि मग सगळे नाचायला गेले. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जाऊन झोपले.
आणि मग सकाळी गवर रडवली आणि दुपारपर्यंत गवर गणपती विसर्जनाला घेऊन गेले. बापरे, किती पटापट दिवस गेले हे. संध्याकाळी 6 पर्यंत विसर्जन झालं आणि मग आम्ही परत घरी निघालो. पाण्यात खेळून घरी पोहोचल्यावर सगळ्यांना भूक लागली आणि मग आम्ही चटपट खायला घेतलं. आमचं खाऊन झालं आणि आर्यनला नवीन ढोलकी भेटली होती, तर त्याने त्याची महफिलच सजवली. मग आम्ही जेवून जागा जागवायला गेलो होतो आणि मग तिथे आम्हाला भेलची पार्टी पण भेटली. मग आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच गाडीत बसलो पुण्याला येण्यासाठी. पावसाळी वातावरणामुळे एवढे धुके आणि एवढं हिरवंगार होतं की बघायला अगदी मज्जाच येत होती आणि खूप सुंदरही वाटत होतं.